आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दोस्ती होण्यासाठी, मैत्री होण्यासाठी किंवा एखादा ग्रुप तयार होण्यासाठी एखादा मुद्दा सगळ्यांमध्ये कॉमन लागतो, बरोबर आहे? मान्य आहे ना? आता उदाहरणार्थ तुमच्यात आणि माझ्यात काय कॉमन आहे? खवय्येगिरी, करेक्ट की नाही? तसा डोंबिवली पूर्व भागातला एक ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये खवय्येगिरी शिवाय नाटक, शिवाय वाचन, शिवाय डान्स, स्पर्धा, वेगवेगळ्या गप्पा असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्या सगळ्यांमध्ये आहेत। आणि तो ग्रुप तयार झालाय, गप्पा मारतात, धिंगाणा करतात, खवय्येगिरी सुद्धा करतात असंही मी ऐकलंय। चला मग त्यांच्याकडे जाऊयात, मी खाणार तुम्ही पाहणार, नवीन रेसिपीज पाहूयात आणि गप्पा मारूयात या ग्रुपसोबत। चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत डोंबिवली पूर्व भागातल्या श्री कला संस्कार या संघासोबत। तुमच्या संपूर्ण संघाचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार। कसे आहात तुम्ही सगळे? काय नाव तुमचं? माझं नाव ऋषांक कवठेकर। बर, किती वर्षांपासून तुमचा हा ग्रुप आहे? म्हणजे काही जण आलेत म्हणजे की जे आता जॉईन झालेत आणि काही जण आहेत ती पहिल्यापासून आहेत म्हणजे काही। बर, तू आधीच आहेस का आत्ताच आहेस? मी आधीच आहे। आधीच आहे म्हणून तू ग्रुप विषयी सांगतोयस। बर, किती जण आहेत तुमच्या श्री कला संस्कार मध्ये? आमची एकूण 25 जणांची टीम आहे। बर, मग आज किती? 4 आणि 4 8 जण आहेत। बाकीचे कुठे आहेत? बाकीचे सगळे जॉब बीप सगळं। तुमचा हा जो ग्रुप आहे श्री कला संस्कार, ह्याच्यामध्ये सगळ्या वयोगटाची मुलं आहेत का तरुणच आहेत फक्त? आम्ही तरुणच होत म्हणजे जवळपास तसे सगळे कॉलेज बॉय गर्ल, त्याच्यानंतर आणि सगळे काही 2-3 जणांची लग्न झालेली आहे। बर बर, श्री कला संस्कार मध्ये कला पण आहे आणि संस्कार पण आहे। हो। कलेमध्ये तुम्ही काय काय करता आणि संस्कारांसाठी काय काय करता? म्हणजे कलेमध्ये म्हणजे आमचं आमची नाट्य संस्था आहे म्हणून आम्ही म्हणजे नाटकाचे सगळे विभाग, नाटक म्हणजे काय असतं सगळं सांगतो। बर, आणि संस्कार म्हणजे आम्ही सगळे मुलांचे मंत्र घेतो, म्हणजे त्याच्यानंतर योगा वगैरे असं असतं, ओंकार वगैरे सगळे। बर, मग तुम्ही सांगा तुमचं काय नाव? मी अक्षता आपटे। आणि मग तुम्ही पण ह्या ग्रुपमध्ये आहात? हो, म्हणजे मी आता जस्ट जॉईन झाली आहे, म्हणजे मी पहिल्यापासून स्टुडंट होते, एक 3-4 वर्ष मी श्रीकला संस्थाच्या उन्हाळी शिबिराची स्टुडंट होते। बरं, आणि आता फॅकल्टी म्हणून जॉईन झाले। क्या बात आहे, म्हणजे प्रगतीपथावर आहात तुम्ही। पूर्वी शिकायचं, आता शिकवतात। आम्ही जवळपास सगळी मुलं असेच म्हणजे शिकून पहिले बालनाट्यामध्ये संस्थेमध्ये होतो, नंतर आम्ही सगळे जॉईन झालो। तुमचं काय संपूर्ण नाव? कौस्तुभ कुलकर्णी। बर, आणि तुम्ही या ग्रुपमध्ये किती वर्षांपासून आहात? मला फार काळ नाही झाला, 2-2.5 वर्ष झाली असतील। म्हणजे ज्या आहेत संस्था संचालिका आत्ताच्या दीपाली काळे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला आणि मला नाटकाची आवड होतीच। बर, मग त्यांनीच सांगितलं की असं असं आहे, तर येशील का? त्याच्यामुळे मी जॉईन झालो आणि मला लिखाणाची पण थोडीफार आवड आहे। वा वा, ते सगळं जुळून आलं। लिखाण म्हणजे काय? म्हणजे गद्यामध्ये लिहिता, पद्यामध्ये लिहिता, काय आवडतं तुम्हाला? आधी पद्यामध्येच लिहायचो, पण कॉलेजमध्ये थोडंफार गद्य जे काही असेल, कथा। आम्हाला एखादी कविता ऐकवा ना तुमची आवडती। जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थ असंही अर्थ भेटायचे, मनासारखा अर्थ लागायचा आणि मनासारखे शब्दही यायचे, नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे, नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे, घरी शेवटी निघून जात असता कितीदा तरी वळून पाहायचे, वा वा, मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे, मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे, मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे, खूप असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे, ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाडं उगवायचे। क्या बात आहे, वा वा, खूप सुरेख, खूपच सुरेख, चांगली त्यांची कविता आहे। प्रश्नच नाही आहेच आहे त्यांनी। आणि मला म्हणजे मुळात खूप बरं वाटतं की खूपदा असं वाटतं आजकाल लोकांनी की अरे तरुणांचं काय वाचन बिचन फार नसेल, पण इतकं छान वाचन तुमचं आहे हे ऐकून मलाही खूप बरं वाटलं। मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुमचं संपूर्ण नाव काय?
माझं नाव अक्षय हेमंत गोसावी. बरं, काय करता तुम्ही? मी इंटिरियर डिझाईनचा कोर्स करतो. बरं अक्षयजी, मला तुम्हाला विचारायचं की आपण आता दिल दोस्तीवर पेट पूजा आमची ही नवीन सिरीज आहे, ही मुद्दाम आम्ही तरुण आपल्या सगळ्या ग्रुपसाठी करतोय, हो की नाही? वेगळी आहे जराशी थीम, पण याच्यामध्ये मला तुम्हाला या अनुषंगाने विचारायचं की आत्ता जर आपल्याला सकारात्मक बदल करायची गरज आहे प्रत्येकामध्ये, तुमच्यात माझ्यात, कारण त्याचा परिणाम सगळ्या समाजावरती होणार, हो की नाही? हा जर सकारात्मक बदल आत्तापासून आजपासून तुम्ही, मी किंवा आपल्यासारख्या प्रत्येकाने करायचा झाला तर तो काय करावा असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिले म्हणजे स्वतःला सुधारलं पाहिजे. स्वच्छता राखा सगळीकडे. स्वतः स्वच्छ राहा, समाजाला स्वच्छ ठेवा. यातूनच सर्वांचे जे काही गुण असतील सगळ्यांचे थिंकिंग प्रोसेस बदलेल. बरोबर, व्हेरी गुड, छान. त्यामुळे एकंदरीत आपण आपल्या सकारात्मक राहून स्वच्छतेपासून सुरुवात करावी, हो की नाही? आता मला तुम्ही सांगा, तुमचा या एकंदरीत श्री कला केंद्रामधला अनुभव कसा आहे? तुम्ही कसं पाहता या संघाकडे आणि तुम्ही काय प्रयत्न करणार आहात हा संघ एकत्रित राहावा किंवा वेगवेगळ्या कला प्रकारांसाठी? मी ऍक्च्युली आता नवीन आलो इकडे, अरे 1 वर्ष झाले. बरं, मग तर मग आता हळूहळू शिकतोय सगळं. बरं, कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? चांगला एक्सपिरियन्स आहे. चांगला आहे. राहता कुठे तुम्ही? मी राहतो डोंबिवली, इथे पूर्वलाच, आगरकर रोडच्या इथे. बरं, आता आपण जरा मुद्द्याकडे बोलूयात. दिल दोस्ती तर झालं, पेट पूजा आमच्याकडे या खवईगिरीचा जरा जास्ती महत्वाचा मुद्दा आहे. कोण रेसिपी करणार आहे? तुम्ही. तुमच्यासोबत तुम्ही आणि तू अजून दुसरी कोण? तुम्ही करणार आहात. तुमच्यासोबत कोण आहे? वा, कौस्तुभ सर, मज्जा आहे. एरवी जेव्हा तुम्ही रिहर्सलला वगैरे भेटता तेव्हा घरनं काही डबे आणता का बाहेर जाऊन खाणं तुम्ही प्रेफर करता? बाहेर खाणं. खूप छान. आजही माझ्यासाठी बाहेरूनच आणलंय का काही करणार आहात? करणार आहोत ना, नाही तर बाहेरून आणून खाऊ घालाल प्रेक्षकांना. आपण नाही असं खोटं बोलायचं. करणार ना मॅडम? व्हेरी गुड. बरं, एरवी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचा काय आवडता पदार्थ कुठला आहे? सगळ्यात कॉमन तर वडापाव. वडापाव, खिडकी वडापाव, डोंबिवलीचा फेवरेट. एखादी काही आठवण तुम्ही बाहेर गेलायत सगळे ग्रुपनी आणि काहीतरी गंमत झाली आहे? आत्ताच आम्ही रिसेंटली एक दिवाळी पाठ म्हणून आम्ही प्रोग्राम केला, तर त्याच्यामध्ये श्री कला संस्कार आणि वेदतर्फे आम्ही तो अरेंज केला. तर त्याच्यामध्ये आम्ही ज्युनियर पार्टी जी होती, म्हणजे आम्ही FY ची जी मुलं आहेत ती, तो प्रोग्राम आम्ही मॅनेज करणार होतो सगळे आम्ही. आणि पहिल्यांदाच आम्ही जो प्रोग्राम हाती घेतलेला म्हणजे मॅनेज करायला, आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही दररोज, आम्हाला स्पॉन्सरशिप हव्या होत्या म्हणून आम्ही दररोज फिरायचो संध्याकाळी, म्हणजे रात्री 11, 11:30, 12ला कधी पण घरी जायचं. तर म्हणजे आम्ही दररोज फुल हॉटेल, दररोज आम्हाला जवळपास 10 ते 15 दिवस आमचं हॉटेलिंगच चाललेलं नुसतं. रोज बाहेर खायचं, दररोज आम्ही धमाल करायचो आणि गाड्यांवरतून फिरायचं वगैरे, म्हणजे खूप धमाल केली आम्ही अक्षरशः. आणि शेवटी प्रोग्राम झाला याच्यानंतर म्हणजे खूप आनंद आला की असं. नाही, पण एवढं सगळं करून, एवढी सगळी मेहनत करून स्पॉन्सर मिळाले ना? हो, बरेच मिळाले. नाही तर नुसते खाण्यातच पैसे जायचे, उपयोग काय होणार, हो की नाही? बरेच मिळाले. बरं, मला सांगा, डोंबिवलीमध्ये कल्चरल इव्हेंट्स खूप होतात, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेषतः फडके रोडची दिवाळी पहाट किंवा असे सांस्कृतिक बरेच कार्यक्रम खूप फेमस आहेत, बरोबर आहे ना? आणि मी तर असं ऐकलं की फडके रोडला लफडी सुद्धा खूप जुळतात. खरं आहे का हो हे? जोरात सांग. हो, खरंय. खरंय? अनुभवाचे बोलेत का ऐकलेस फक्त? नाही, ऐकलेच फक्त. ऐकलंय. काय अजून आम्हाला सांगा ना तिथल्या इव्हेंट्स विषयी, डोंबिवलीविषयी तुमच्या. म्हणजे खूपच एक वेगवेगळ्या पद्धतीचं चाललेलं असतं. इव्हन म्हणजे डोंबिवली म्हणजे सांस्कृतिक शहर म्हणून पण ओळखलं जातं महाराष्ट्रात अख्ख्या. आणि असेच दिवाळी पहाट होते, ती मोठ्या प्रमाणात सगळे जे तरुण मंडळी आमच्यासारखे असतात, कॉलेजेस वगैरे सगळे फडके रोडवरती येतात, 4-5 तास मजे मस्तीत घालवतात. फ्रेंड्स भेटत नाहीत आम्हाला, आम्ही फडकेवर येऊन भेटतो. डोंबिवलीतल्या सांस्कृतिक चळवळीविषयी किंवा फडके रोड विषयी मी खूप ऐकून होतो म्हणून तुम्हाला विचारलं. तर तुमच्या श्री कला केंद्रालाही खूप शुभेच्छा. असेच कल्चरल इव्हेंट्स वरचेवर करत राहा आणि हे सगळं समाजापर्यंत पोहोचवा. तयार ना? करणार ना? व्हेरी गुड. पण त्याआधी रेसिपीज करा आणि त्याही समाजापर्यंत पोहोचवा, माझ्या पोटापर्यंतही पोहोचवा. कौस्तुभ आणि प्रियंका ताई, आता आपल्याला रेसिपी करायची, तयार आहात ना? ही रेसिपी मग तुम्ही करणार आहात आणि कौस्तुभ तुम्हाला मदत करणार आहे का कौस्तुभ करणार आहे? नाही, प्रियांकाच करणार आहे. मी ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून तिला मदत करेन. व्हेरी गुड. तुम्ही म्हणालात भाऊ या नात्याने. हो, म्हणजे काय मदत करायलाच पाहिजे की नाही? बघ, असं पाहिजे, असं तुम्ही पण कॉन्फिडंट राहा, हो ना? आज तुम्ही जो पदार्थ करणार आहात त्याचं नाव काय? बटाट्याची रुमाली वडी. बटाट्याची रुमाली वडी ही कोणी शिकवली तुम्हाला? हे असंच मीच ट्राय केली. तुम्ही प्रयत्न केलात आणि जमली. चला, मग बटाट्याची रुमाली वडीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पण आता तू मगाशी म्हणालास की तू हेल्पिंग हँड आहेस, मग साहित्य तुला पाठ आहे की नाही आपण बघूयात. चालेल ना ताई? व्हेरी गुड. मग साहित्य तू सांग. 3 ते 4 उकडून किसून घेतलेले बटाटे, 1 वाटी बेसनाचं पीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ. बटाट्याची रुमाली वडीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. प्रियंका मॅडम, तुम्ही बिंदास राहा, तुमच्या हेल्पिंग हँडला सगळं साहित्य माहिती आहे, आम्ही आता पाहिलं, हो की नाही? आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं आधी? हा उकडलेल्या बटाट्याचा किस आणि बेसन आणि मीठ हे एकत्र करून पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळून घ्यायचं तुरतास आपल्याला, हो की नाही? सगळ्यात आधी बटाट्याची रुमाली रोटीसाठी घ्या. मग हे बटाट्याचा उकडलेला किस आणि त्याच्यात काय लागणार आहे? मीठ आणि बेसन, जसं बेसन जसं लागेल तसं. बरं,
पुरे इतकं. हो. आणि आता त्यात बेसन. हो. अजून शिक असं ती म्हणतीये. आता नंतर जसं मी सांगेन तसं. बर, तू सांगणारस का त्याला? हो, जसं लागेल तसं. का बरं एकदमच सगळं नाही घालायचं का? नाही. असं का बरं करायचं? जसं लागेल तसं का घालायचं? कारण ते बटाटे बऱ्याचदा खूप शिजले ना तर त्यात खूप पाणी होतं त्याचं, मग त्याला जास्त लागतं. व्यवस्थित शिजले तर त्याला व्यवस्थित लागतं. अच्छा, ते मुळात आपल्याला कव्हरिंग करायचं ते घट्ट. त्याच्यामध्ये पिठासारखं हवंय. बटाटा आणि बेसनाचं हे मिश्रण आपलं छान मळून झालेलं आहे. पुढे काय करायचंय? सारण करायचंय त्याच्यात भरायला. म्हणजे हे वरचं स्टफिंग आहे, आपल्याला सारण भरायचंय. काय करायला लागतं सारणासाठी? नारळ, कोथिंबीर आणि ही पेस्ट केली आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची. घ्या हेल्पिंग हँड. तर नारळाचा किस किती लागणार आहे? साधारण एक अख्खी वाटी ही एवढी लागतो. बर. आणि त्याला अर्धी वाटी कोथिंबीर. बर, कोथिंबीर सगळीच घाल म्हणतायत प्रियंका ते. हे जेवढं तिखट हवं तेवढं घे. मिरचीचा ठेचा केलेला आहे. त्यात काय काय घातलंय म्हणाला? मिरची, लसूण आणि जिरं. मिरची, लसूण आणि जिरं. बर, वा. फार घेतलं. बास पुरे ना? हा. तुम्हाला कसं आवडतो खायला प्रियंका ते? मीडियम. फार तिखट नाही किंवा गोड जास्ती, पण तिखट नाही. लिंबू पिळायचं. लिंबू पण पिळ. घ्या तुम्ही पिळा. ह्याच्यातही मीठ घालायचं. हो, थोडं. हे पहिले आधी मिक्स करू दे, जरा जास्त नाही घालायचं. तशी रेसिपी पटकन होण्यासारखी आहे, हो की नाही? म्हणजे फार वेळ लागत नाही, साहित्य पण थोडंसंच आहे. हो ना कौसुबा? लवकर शिकण्यासारखी आपल्याला. घरी करून आपल्यासारख्यांनी करावीच, हो की नाही? थोडं मीठ. थोडंसं मीठ. एरवी तुम्ही जेव्हा मित्रमैत्रिणी कट्ट्यावरती भेटतात तेव्हा असे काही पदार्थ घरून करून आणत नाही का मग तुम्ही? मी आणते, म्हणजे जर आम्ही ग्रुपने बऱ्याचदा मी आणते, मला आवडतं. आणते ना, बऱ्याचदा आणते. हे झालंय आता व्यवस्थित मिश्रण. हो. आपल्याकडे आता हे बटाटा आणि बेसनाचं आवरण पण तयार झालंय आणि त्याच्या आत जे भरायचं ते सारण तयार झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता हे लाटून घ्यायचं एक गोळा करून. तर तो ओल्या कापडावरती लाटून घेऊया. ओल्या कापडावरती लाटून घ्यायचा आणि मग त्याच्यात हे भरायचं. हो. अच्छा, चला मग आपण आता हे दोन्ही तयार करून घेतलेलं आहे. आपण आता पुढच्या तयारी लागूया, म्हणजे सारण भरायच्या तयारी लागूया. बटाट्याची रुमाली वडीसाठी लागणार सारण तयार आहे, आवरण तयार आहे. आता आपल्याला ते भरून घ्यायचं छान. कसं करायला लागतं? आधी हे कापड ओलं करून घेतलंय. बरं. आणखी आता एक गोळा टाकताना आधी हे सगळं ओलं करून घ्यायचं. आधी पाणी शिंपडून घ्यायचं. बरं. ह्या आवरणाचा गोळा करून आधी असा गोळा करायचा. बरं. आणि ह्याला थोडासा पाण्याचा हात लावून हे पसरवून घ्यायचं. बरं. आणि सारखा पाण्याचा हात लावायचा, तेल नाही घ्यायचं. बरं. कौस्तुभ जरा बाकी सगळं जमलं, पण हे जमणं जरा अवघड आहे आपल्याला. हे पोळ्या गोष्टी असतात. तुम्ही पोळ्याच्या बाबतीत अजून मागे आहात का? मागे म्हणजे एक टेक्निक वापरतो, बरेच पुरुष वापरत असतील. लाटायचं आणि डब्याचं झाकण, वाटी किंवा डब्याचं झाकण. तसंच करतोस तू पण? आता हे झालं तुमचं व्यवस्थित. चौकोनी असं करून घ्यायचं. चौकोनी का? म्हणजे हे रोल व्यवस्थित करतो तू, कारण तुला आता त्रिकोणी होणार आहे ना त्याच्यामुळे, आणि ते सारण बाहेर पण नाही. ठीक आहे. आता हे सारण त्याच्यामध्ये भरायचं. हो. मी फोडणीचा वगैरे कशात वापर नाही करायचा याच्यात? नाही, हे शिजवायचं जसं आपण नेहमी अळूवड्या वगैरे करतो तशा, आणि नंतर फ्राय करायचं, शालो फ्राय करायचं. म्हणजे कोथिंबीर वडी आपण जशी वाफवून घेतो तसं ही पण वाफवून घ्यायची का? हो. अच्छा, बर. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. बर. आणि प्रेस करायचं. आणि प्रेस करत करत त्याचा एक रोल तयार करायचा. हो की नाही, हलक्या हाताने. आणि त्या शेवटचा पॅक बसावा म्हणून. व्हेरी गुड. वा. हा करून झाला की हे आता हे जॉईंट आहे ना, तर मग ते नीट व्हावं म्हणून इथनं दाबून घ्यायचं. हे दाबून घ्यायचं आणि त्रिकोण आपल्याला हवा तसा शेप. बरोबर. आणि मग पुढे मग नेहमी काप करून शालो फ्राय करायचे. बरं. म्हणजे आता हे वडीचं मिश्रण आमच्याकडे तयार आहे. ते मिश्रण आम्ही त्या आवरणामध्ये भरलं आणि छान पॅक पण केलं. आम्ही आता जरा हे 5 मिनिटात वाफवून घेतो. बटाट्याची रुमाली रोटी आपण छान 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. पुढे काय करायचंय? आता ही गार झालेली आहे, तर मग ही गार होऊन ती आता याचे काप करायचे आणि शालो फ्राय करायचे. बरं, करा मग काप. खूप नाजूक आहे त्याच्यामुळे ते बारीक केले ना. बटाट्याची रुमाली वडी तू आता छान कापून घेतलेलीस, हो की नाही? आता हे काप आपण शालो फ्राय करायचे, तेलात सोडायचे. घ्या हेल्पिंग हँड. हे तर काम आपण करूच शकतो, हो की नाही? घ्या करू ना प्रियंका ताई, चालेल ना तुम्हाला? माहिती आहे ना कसं सोडायचं? हो. किती वेळ लागतो याला शालो फ्राय व्हायला? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. बरं, ते दोन्ही बाजूनी करून घ्यायचंय का? हो. अरे बापरे.
आता हे दोन्ही बाजूनी छान शालो फ्राय झाले. हो. व्हेरी गुड. तुम्ही पटकन लिहून घ्या बटाट्याची रुमाली वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बटाट्याच्या रुमाली वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्याचा किस, बेसन, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, खोबरं, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस घेऊन त्यामध्ये मीठ आणि बेसन घालून पीठ मळून घ्यावं. एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ घालून सारण तयार करावं. ओल्या कापडावर उकडलेल्या बटाट्याचा किस आणि बेसनाचं मळलेलं पीठ थापून घ्यावं. त्यामध्ये खोबऱ्याचं सारण भरून त्याचे रोल करून घ्यावेत. हे रोल वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या रोलच्या वड्या कापून घ्याव्यात आणि गरम तेलावर शालो फ्राय करून घ्याव्यात. बटाट्याची रुमाली वडी आता आम्ही पाहिली. आता तुम्ही दोघं म्हणजे अक्षय आणि मयुरी तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? पनीर बाईट्स. पनीर बाईट्स स्टार्टर आहे. व्हेरी गुड. बरं अक्षय मगाशी ना कौस्तुभ हेल्पिंग हँड होता आणि त्याने साहित्य सांगितलं होतं. तर ह्याला साहित्य पाठ आहे की नाही आपण जरा पाहूयात. तूच सांग साहित्य काय लागतं ते. चिरलेले टोमॅटो, ब्रेड क्रम्स, चिरलेला कांदा, टूथपिक्स, पुदिन्याची चटणी, पनीर, चाट मसाला, मिरपूड आणि मीठ. व्हेरी गुड. मयूर मॅडम तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. आता तुम्हाला कृती करायची आहे. काय करायला लागतं आधी? सर्वप्रथम आपण ही पुदिन्याची चटणी आहे ती एका बाउल मध्ये काढून घेऊया. पुदिन्याची चटणी. बर. त्याच्यामध्ये अजून काय काय मिक्स केलं? यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि कांदा. व्हेरी गुड. आणि याची आपण चटणी तयार करून घेतली आहे. सगळी लागणार आहे? हो. बर. थोडंसं पाणी घालूया आपण. बरं. मला वाटतं अक्षय तू ही रेसिपी आधी शिकून घेतली हो की नाही? शिकून तिच्याकडनंच? घरीच तिच्याच घरी. अरे वा वा. व्हेरी गुड. आता पुढे काय? याच्यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे घालूया म्हणजे याचा सगळा जो फ्लेवर आहे तो पनीरला लागेल. पनीर मध्ये उतरेल. छान. घ्या. अक्षय तू तर खाऊन पाहिलेली आहेस पुरे इतका? हो. बर. आता काय? हे सगळं घोळवून घ्यायचंय म्हणजे ते फ्लेवर लागेल त्याचा. बरं. आणि घोळून घेतल्यावर तोपर्यंत एकीकडे आपण एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेऊया. एक काम करूयात. हे आपण काम अक्षयकडे सुपूर्द करूयात. अक्षय ते छान पनीर त्या पुदिन्याच्या चटणीत घोळून घे. पुढे काय करायला लागतं तुम्ही सांगा. आता याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घेऊया. पुरे? हो. आता याच्यामध्ये आपण हा चाट मसाला. झाला घोळून अक्षय? हो. वेल डन. मिरी पूड आणि थोडंसं मीठ हे घालायचं. पुढे हे सगळं मिक्स करायचंय. घ्या मग मिक्स करू. अक्षय तुझं काय फ्युचर प्लॅनिंग आहे आता? मी सध्या तरी इंटिरियर डिझाईन करतोय. अजून 1 वर्ष बाकी आहे. पुढे 2 वर्ष कोणत्या तरी फर्म मध्ये जॉब आणि मग फ्रीलान्सिंग. बरं. तयारी झाली तुझी मनाची पूर्ण? बरं. काय आता पुढे करायचं? आता आपल्याला हे टूथपिकला पनीर आणि कांदा आणि टोमॅटोचे काप लावून घ्यायचे. अच्छा. बरं. हे घ्या टूथपिक. अक्षय लक्ष देऊन कर. टोमॅटो. आता पनीर. ओके. असं आपल्याला सगळ्या स्टिक्स करून घ्यायच्या? हो सगळ्या स्टिक्स करून. ओके. आता हे व्यवस्थित ती स्टिक लावून घेतली अक्षयने? व्हेरी गुड. आता काय करायचं पुढे? आता हे आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये एकदा घोळवून घ्यायचंय. बरोबर. आता ते घोळून घ्या. अशा स्टिक्स आपल्याला तयार करायच्यात. आणि पुढे काय करायचं? शालो फ्राय करायचा. मग आता एक तर काय आपल्याला पुरणार नाही. आपला संघ खूप मोठा आहे त्यामुळे आपण एक काम करूया. अक्षय आत्ता जे केलं ते परत कर आणि तुम्ही घोळून घ्या. आता मला सांगा मयुरी ताई तुमचं काय फ्युचर प्लॅनिंग आहे? मी आता टीवायला आहे. BSc इन कम्प्युटर सायन्स करते. मग त्याच्यानंतर MCA करायचा विचार आहे. MCA करायचा विचार आहे. बरं. आता हे व्यवस्थित केलंय ना त्याने? घोळून पण घेतलेलं आहे. काय आपण या रेसिपीचं नाव काय म्हणालो? पनीर बाईट्स. आता आपले ऑलमोस्ट तयार झालेत. पुढे आपल्याला शालो फ्राय करायचे. मग आता हे तयार झालेले पनीर बाईट्स आपण आता शालो फ्राय करूयात. चला आता शालो फ्राय करायचे. आपली रेसिपी तयार. ही पण रेसिपी पटकन होते ना? म्हणजे ह्याच्या आधी जी आम्ही बटाट्याची रुमाली वडी पाहिली ती पण लवकर. आणि घरच्या घरी उपलब्ध असलेलं सामान. हा फक्त पनीर आणायचं किंवा ते जर आपण घरी करू शकलो तर उत्तमच. हो की नाही? चला आपलं आता हे पनीर बाईट्स तयार आहेत. शालो फ्राय करायचे. घ्या. अक्षय करणार. बघ ताई तुला किती संधी देते. किती वेळ लागतो शालो फ्राय व्हायला? 2 मिनिट. आणि सगळ्या बाजूनी फिरवायला लागतं का? अच्छा. म्हणजे ते जरा कलाकुसरीचं काम आहे बरं का अक्षय. मावतंय का? दोन्ही बाजूनी असं फिरून घ्यायचं. व्हेरी गुड. हे 2 ते 3 मिनिटात तयार होईल ना? पनीर बाईट्स तयार होतात. मयुरी आणि अक्षयने केलेले. पटकन तुम्ही लिहून घ्या पनीर बाईट्स साठी लागणारं साहित्य आणि कृती. पनीर बाईट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, ब्रेड क्रम्स, कांदा, पनीर, पुदिन्याची चटणी, चाट मसाला, टूथपिक्स, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पुदिन्याची चटणी घेऊन त्यामध्ये पाणी एकजीव करावं आणि या चटणीमध्ये पनीरचे तुकडे घोळवून घ्यावेत.
एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स पसरून त्यामध्ये चाट मसाला, मिरपूड आणि मीठ एकजीव करून घ्यावं. टूथपिक्स मध्ये कांदा, पनीर आणि टोमॅटो लावून या स्टिक्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवाव्यात आणि फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात शालो फ्राय करून घ्याव्यात. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. दिल दोस्तीवर पेट पूजाच्या आजच्या भागात आपण आलो डोंबिवली पूर्व भागातल्या श्री कला संस्कार या संस्थेकडे. तुमच्याशी गप्पा मारून, तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आणि तुमच्या सगळ्या ग्रुपबद्दल जाणून घेऊन मला खूप मजा आली. रेसिपीज पाहायलाही खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं आपटेबाई? मस्त, एकदम मस्त, छान अनुभव होता. तुम्ही तर रेसिपी केलीच नाही. पण आपण ज्या गप्पा मारल्या त्यात खूप असं फ्रीली आपण बोललो एकदम. बरं, व्हेरी गुड. आणि आजच्या रेसिपीज खूप छान केल्यात म्हणून रामदेव स्ट्रॉंग हिंगकडनं तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर घ्या. वा, आजचा भाग या मंडळाने, या संस्थेने, या ग्रुपने खूप मज्जा केली. मी पण खूप मज्जा केली. तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे नक्की कळवा. सोबतच तुमचा जर असा एखादा छानसा ग्रुप असेल, कट्टा असेल, तिथे तुम्ही काही धमाल मजा मस्ती करत असाल तेही आम्हाला कळवा. आम्ही तुमच्याकडे येऊन नवीन रेसिपीज पाहायला, हो की नाही? चला मग हे सगळं कळवण्यासाठी आमचा पत्ता आहे तो आधी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पनीर बाईट्स आणि बटाट्याची रुमाली वडी आता आमच्या समोर तयार आहे. आणि एवढे सगळे जमलेत म्हणल्यावर आता एकत्र खाण्याची मजा असते की नाही? नसते का? कॉलेज कॅन्टीनला तुम्ही खात असाल ना सगळे एकत्र. आता हे कॅन्टीन आहे असं समजूया, आपण खाऊया, त्यांना देऊया निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.